नारी शक्ती वंदन अधिनियम अर्थात लोकसभा व विधानसभेतील 33% महिला आरक्षण 2019च्या निवडणुकीपासून लागू करण्यासंदर्भातील घटना दुरुस्ती विधेयक विरोधी पक्षांच्या विरोधामुळे मंजूर होऊ शकली नाहीत। याबाबत आज नांदेड येथील महात्मा फुले पुतळा परिसरात भाजप महिलांच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम हा जो बिल आणलेलं होतं 17-18 तारखेला संसदेमध्ये जे पास करण्यासाठी, पण विरोधी पक्षाने म्हणजे काँग्रेस आणि उभाटा असतील, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असतील, इतर सर्व अपोजिशनवाल्यांनी देशातील सगळ्या महिलांचं स्वप्न पायदळी तुडवलेलं आहे। याच्या विरोधात आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे। याचं प्रतिनिधित्व आमच्या नेत्या अमिता भाभीजी चव्हाण असतील, श्रीजयाताई चव्हाण असतील, अमरभाऊ असतील आणि आम्ही पूर्ण नांदेड भाजपाची टीम मिळून हा आक्रोश मोर्चा इथं काढलेला आहे आणि आम्ही आमचा हक्क असं नाही तर तसं हे आक्रोश मोर्चा काढून मिळवणारच आहोत। जो कायदा मोदी सरकार यांनी आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो कायदा परवा संसदेमध्ये ठेवला होता, त्या महिलांच्या सन्मानार्थ जो कायदा ठेवलेला आहे, बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असा कायदा होता, त्याच्या समर्थनात आणि जे काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी हा कायदा म्हणजे पाडला आहे, विरोधात मतदान करून म्हणजे एक प्रकारे महिलांचा अपमान केलेला आहे। त्या अपमानाच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी तीव्र आंदोलन करत आहोत। काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या विरोधात हे आज आंदोलन होतं आणि जर पुढच्या काळामध्ये जर हे जे विधेयक जर पारित झाले नाही तर काँग्रेस व इतर विचारधारेच्या महिला विरोधी विचारधारेच्या पक्षांच्या विरोधात अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल।